होते ना तेव्हा त्यांनी दोरीचं जे वर्णन केलं ना, डिट्टो तशीच्या तशी दोरी तुझ्या हातात काल रात्री होती. तुझ्या काहीच लक्षात येत नाहीये का? बघ शक्ती, तुला आठवत नसेल कदाचित, पण आपल्याला असं वाटतं की नाही हे सगळं कोणीतरी तुझ्याकडून करवून घेत आहे. शिवा, पण मला काहीच का आठवत नाहीये. अरे मी घरातून बाहेर का पडले हेच मला आठवत नाहीये. जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊस. फक्त एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपण खूप सावध राहायला पाहिजे. आपलं ऊर्जा स्त्रोत गायब झालंय, संकटात आहे, आणि म्हणूनच तो राक्षस ना षडयंत्र करून हे सगळं घडवून आणत असेल. होई सगळं नीट. शंभू महादेव आणि आदिशक्ती आहेत आपल्या पाठीशी. चल. सॉरी. धक्का देतो मला. नाही 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 धक्का देतो. धक्का देतो. नाही, चुकून लागला. डोळे फुटलेत का रे तुझे? हा, बाई माणूस दिसत नाही, नालायक मूर्ख. शक्ती, अगं काय चाललंय? का मारलंस तू यांना? तू मध्ये पडू नकोस. याने छेड काढलीये माझी. मुद्दाम धक्का दिला त्या माणसाने मला. ज्याला जीव घे. शक्ती 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 शक्ती, अगं काय चाललंय? भानावर ये. अहो यांचं डोकं ठिकाणावर आहे का? माझं पाकिट पडलं म्हणून मी खालती वाकलो, तेवढं त्यांना धक्का लागला, मग चुकून लागला धक्का, आणि सॉरी पण म्हणालो मी. चुकून धक्का लागला? मुद्दाम धक्का दिला याने मला. बायका बघितल्या नाही की तुमच्यासारख्या माणसांची वाईट नजर त्यांच्यावर पडतेच. तुमच्यासारख्यांना भर चौकात फासा लटकवायला पाहिजे. शक्ती, अहो हे काय म्हणतायत? मी चांगल्या घरातला माणूस आहे, काही आळ घेतात माझ्यावरती. दादा दादा सॉरी, आपण तिच्या वतीने तुमची माफी मागतो. अरे तुम्ही जा, तुम्ही जा. जरा या मॅडमचं ना डोकं, अहो जा ना. तुझं डोकं फोडेन मी, कळत नाही तुला? शक्ती शक्ती, राहू दे, शांत हो. काय चालवलेस तू हे? एवढी का भडकलीस? कालपासून जरा वेगळीच वाटतेस तू. काय रे, वेगळी काय वाटते मी तुला? का चेहऱ्याला काय वेगळं झालंय माझ्या? शक्ती, काही काय बोलतेस? सॉरी, पण त्या माणसाने जाणून बुजून धक्का दिला मला. बरं ठीक आहे, तो गेला ना आता. तुला जी शिक्षा द्यायची होती ती दिलीस ना. चल आता आपण ज्या कामासाठी आलो ते करूयात. शंभू महादेवाला अभिषेक करायचा आणि मंदिरात गेल्यानंतर तुझं डोकं पण शांत होईल. ये.